इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच ईडी म्हणजे पुरुषांच्या लैंगिक क्रियेत अडचणी येणं, ज्यामुळे पुरुषांना संपूर्ण किंवा पुरेसा इरेक्शन मिळवण्यात किंवा ते टिकवण्यात समस्या येतात। ईडी ही एक सामान्य समस्या आहे। याचा अनुभव अनेक पुरुषांना जीवनात कधी ना कधी येऊ शकतो। यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। त्यासाठी योग्य उपचार आणि उपायांची आवश्यकता असते। इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या समस्या ओळखायच्या कशा? इरेक्शन मिळवण्यात किंवा टिकवण्यात अडचणी येणे, लैंगिक क्रियांसाठी इच्छेचा अभाव होणे, एखाद्या लैंगिक संबंधांसाठी शारीरिक निपुणता न ठेवता त्याची निराशा किंवा चिंता। पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा सामना करताना काय करावे? मानसिक आरोग्याची काळजी घ्या। तणाव आणि चिंता कमी करा। इरेक्टाईल डिस्फंक्शन मानसिक ताण, चिंता किंवा उदासीनतेमुळे होऊ शकते। यासाठी तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग किंवा श्वासोच्छ्वास यंत्राचा वापर करा। मानसिक स्थिती साधा। चिंता किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे ईडी वाढू शकतो। त्यामुळे जोडीदाराशी संवाद साधून मानसिक तज्ञाची मदत घेतल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो। जीवनशैली सुधारा। नियमित व्यायाम शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि पुरुष संबंधातील इरेक्शनमध्ये सुधारणा होऊ शकते। आहाराकडे लक्ष द्या। हेल्दी डाएट आणि वजन नियंत्रण ईडीच्या समस्यांवर प्रभाव टाकू शकतात। कमी चरबीचे आहार घ्या। फळे, भाज्या आणि प्रोटीनचे सेवन फायदेशीर ठरू शकते। तंबाखू आणि मद्यपान टाळा। यामुळे रक्तवाहिन्यांचा दाब वाढतो आणि इरेक्शनसाठी आवश्यक रक्तभिसरण कमी होऊ शकते। वैद्यकीय उपचार घ्या। PDE5 ही ईडीसाठी सामान्यतः दिली जाते। हे औषध इरेक्शनसाठी रक्तवाहिन्यांना आराम देते आणि इरेक्शनला उत्तेजन देऊ शकते। हार्मोनल उपचार। काही पुरुषांमध्ये ईडी हार्मोनल असंतुलनामुळे होऊ शकतो, जसे टेस्टोस्टेरॉनची कमतरता। यासाठी डॉक्टर हार्मोनल उपचार देऊ शकतात। इरेक्शनचा उपचार कसा करावा? काही पुरुषांना इरेक्शनसाठी इंजेक्शन्स दिले जातात, जे लिंगाच्या क्षेत्रात इंट्रा कव्हरेजमध्ये इंजेक्शन म्हणून ओळखले जातात। पंप म्हणजेच व्हॅक्यूम पंप लिंगातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह वाढवण्यासाठी आणि इरेक्शन टिकवण्यासाठी व्हॅक्यूम पंप वापरला जातो। जोडप्यांशी संवाद साधा। ईडी कधी नकारात्मक मानसिकतेला आणि आत्मविश्वासाला घटकांना उत्पन्न करू शकतो। यासाठी जोडीदाराशी खुलेपणाने संवाद साधून भावनिक सहकार्य मिळवणे महत्त्वाचे आहे। सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। जोडीदाराच्या समजुतीने आणि सहकार्याने ईडीच्या समस्येवर विजय मिळवता येऊ शकतो। पुढचा मुद्दा आहे शस्त्रक्रिया। पेप शस्त्रक्रिया। जर औषध किंवा इतर जे उपचार असतील ते प्रभावी होत नसतील तर पुरुषांमध्ये पेनाइल इम्प्लांटचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे इरेक्शन होण्यास मदत मिळते। सर्जरी। काही परिस्थितीमध्ये शस्त्रक्रियेचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो। या प्रक्रियेमध्ये लिंगाशी संबंधित रक्तवाहिन्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला जातो। 6वा मुद्दा आहे डॉक्टरांचा सल्ला घ्या। ईडीच्या लक्षणांचा सामना करत असताना डॉक्टरांची मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे। हे लक्षणं काही वेळा इतर शारीरिक समस्यांशी संबंधित असू शकतात, जसे की हृदयरोग, डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा न्यूरोलॉजिकल विकार। यासाठी डॉक्टर तपासणी करून योग्य उपचार देऊ शकतात। म्हणजेच काय तर इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच ईडी ही एक सामान्य समस्या आहे। याचा सामना अनेक पुरुष करतात। याचा उपचार विविध पद्धतीने केला जाऊ शकतो, जसे की जीवनशैलीतील सुधारणा, मानसिक आरोग्य, त्याची औषधं आणि शस्त्रक्रिया। महत्त्वाचं म्हणजे ईडीच्या समस्येवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच जोडीदारासोबत सकारात्मक संवाद साधा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा। डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी स्क्रीनवर पूर्ण त्यांची माहिती दिलेली आहे। त्यांच्या क्लिनिकला नक्की व्हिजिट करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि नवीन व्हिडिओसह नवीन मुद्द्यासह भेटणारच आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।